गॅस टंचाईमुळे दगडी कोळशाच्या मागणीत वाढ झाली आहे। व्यावसायिक सिलेंडर नसल्याने कोळशाचा वापर वाढलाय। अनेक व्यावसायिकांनी दगडी कोळशाचा पर्याय निवडलाय। दगडी कोळशाच्या दरात सुमारे 20% वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। तर गॅस टंचाईमुळे दगडी कोळशाच्या मागणीत वाढ झालेली आहे। दगडी कोळशाच्या दरात सुमारे 20% वाढ झाली आहे। दादा काय सांगणार, सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे रिटेल व्यावसायिक सिलेंडर भेटत नसल्यामुळे कोळशामध्ये 20% वाढ झालेली आहे। रिटेल वाढ झालेली आहे और खानावर रेस्टॉरंटवाले हे सर्व माल घेऊन जातात आणि अजून त्याच्यात 20% वाढ झालेली आहे। अजून वाढल्यास अजून त्याचा रेट वाढण्याची शक्यता आहे। कुठल्या प्रकारचे कोळसे हे वापरण्यात येत असतात व्यवसायासाठी हार्डकोक म्हणजे वापरण्यात येते आहे, नटकोक वापरण्यात येते और घरगुती करता चारकोल वापरण्यात येते व स्टीम कोल येते। सध्या दादा सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। या कोळशाची मागणी कशी वाढली, नेमकं काय सांगणार? पहिले माझ्याकडे इंडस्ट्रीवाले होते सर्व, ते वापरत इंडस्ट्रीला तर हाच कोळसा लागतो। परंतु आता सध्या हॉटेल रेस्टॉरंटवाले व चहावाले यांची डिमांड 20% वाढ झालेली आहे व त्यांना त्यांच्याशिवाय इलाज नाही आहे वापरल्याशिवाय, कारण गॅस मिळत नसल्यामुळे। सिलेंडर बंद झाल्यानंतर आपला जो कोळसा व्यवसाय आहे, या कोळसा व्यवसाय सध्या तेजीत दिसतोय, काय सांगणार? नाही, तेजी तेवढा राहणार नाही, कारण वापरणारा त्यांना भट्ट्या अजून बनवाव्या लागतील। त्यांना भट्ट्या अजून बनवताय, ते शिकताय बनवणं, त्यांना सवय नाही आहे। जुने आहे तेवढे वापरताय सर्व। जर विचार केला तर व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात हॉटेलमध्ये दगडी कोळशाचा वापर करता आहेत। मागणी देखील वाढलेली आहे, मात्र 20% या दगडी कोळशामध्ये सध्या तरी भाववाढ होताना दिसून येत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।